जय हिंद मित्रांनो. खूप आनंदाची बातमी आहे की ही परीक्षा झाल्यानंतर, आता चालू आहे ती परीक्षा झाल्यानंतर येणार नवीन 9,000 पोलीस शिपाई पदांची भरती होणार आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरतीची ॲड येणार आहे. तरी मुलांनी ज्यांचे 1, 2, 3 मार्कांनी रिझल्ट गेलेला आहे त्या मुलांनी आता कसा अभ्यास करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे. पहिल्यांदा बघू द्या की काय नेमकं जाहिरात काय आलेली आहे. बघा, डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती. तर राज्यात 7,500 तर मुंबईत 1200 पद, म्हणजे राज्यामध्ये 7,500 प्लस मुंबईमध्ये 1200, ही अशी ॲड आहे. काय सांगितलंय, राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारणतः 7,500 पदांसाठी भरती होणार आहे. म्हणजे साधारणतः 7,500 पदांसाठी काय होणार आहे, भरती होणार आहे. त्यात मुंबई पोलिसांसाठी 1200 पद आहेत. राज्यात 2022-2023 मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. कारण आताच 2022-23 ची परीक्षा चालू आहे. त्याच्यामध्ये आता मला वाटतं 17,474 पदांची भरती चालू आहे. ही झाल्या लगेच नवीन पोलीस भरती देखील होणार आहे. तरी मुलांनी ही 1-2 मार्कांनी कमी आहे, ज्यांचं 12वी झालंय त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करायला काही हरकत नाही. बघा काय सांगितलंय, करोना काळात सुमारे 3 वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. म्हणजे 3 वर्ष पोलीस भरती झालेली नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000 व 17,000 पदाची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी 7,000 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदासाठी भरती होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची 14,000 म्हणजे 17,471 पदाची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वोच्च जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यातील चालक शिपाई व 5 जिल्ह्यातील बॅट्समनांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये सप्टेंबर पर्यंत भरती पूर्ण करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात मुंबई पोलिसांनी मैदानी व न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली. म्हणजे काय तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये सर्वात जास्त पाऊस असल्यामुळे तिथं सर्वात शेवटी प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु तीही लवकरच लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. तरी देखील इथं सुरुवात होणारच आहे. अजून काय तर प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार आहे. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर जिथं प्रशिक्षण घेतलं जातं त्या केंद्राची देखील काय करण्यात आहे, क्षमता वाढवणार आहे. राज्यात 10 पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत. 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची आत्ता वाढवण्यात आली आहे. सध्या 10 प्रशिक्षण केंद्रामध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात त्या दुपटीने वाढवण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून प्रशिक्षण केंद्र देखील वाढवणार आहे. म्हणजे बघा, मुलांनी आता जोरात अभ्यासाला लागलं पाहिजे. ज्यांचे 1-2 मार्कांनी रिझल्ट गेला त्यांना घाबरून न जाता पुन्हा अजून जोमाने अभ्यास केला पाहिजे. आणि येणाऱ्या अशी संधी पुन्हा येणार नाही. कारण लगेच पोलीस भरती झाली, दुसरी पोलीस भरती लगेच तुम्हाला भेटणार आहे. अशी संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही. त्यामुळे ह्या संधीचे सोनं करायची ही खूप अशी मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटलेली आहे. आणि मुलांनी जे नवीन आता 12वी पास झाले त्या मुलांसाठी ते खूप अशी चांगली जाहिरात आहे. आणि लगेच त्यांना भेटेल. ही पण भेटली असेल तर छानच आहे. 17,000ची अजून 9,000ची त्यांना देखील भेटेल. त्यामुळं आता जरी तुम्ही आतापासून जरी व्यवस्थित सराव केलात तरी तुम्हाला बघा किती वेळ भेटतो. आतापासून जरी तुम्ही सुरुवात केली, सपोज आज सप्टेंबर आहे, ज्यांची आता झालेली आहेत, ज्यांनी 1-2 मार्कांनी गेले त्यांनी तर कंटिन्यू अभ्यास ठेवाच. परंतु ज्यांची 12वी झालेली आहे त्यांनी देखील आता चांगल्या प्रकारे अभ्यास जर केला, ग्राउंड केलं, काय काय करावं लागेल तर तुम्हाला ग्राउंड लक्षात. त्यानंतर लेखी खूप महत्वाचं आहे. तर ग्राउंड तुम्हाला 50 पैकी जनरली 45 मार्क पडतात. 50 पैकी 45 मार्क पडतात जर तुम्ही आतापासून व्यवस्थित अभ्यास ग्राउंड केला तर. त्याच्यानंतर लेखीला तुम्हाला 100 पैकी 80+ मार्क भेटू शकतात. 80+ किंवा 90 पर्यंत तुम्हाला मार्क पडतात. आणि पडलीच पाहिजे तरच आपलं सिलेक्शन होईल. त्याच्यामुळे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन व्हायचं असेल किंवा करून घ्यायचं असेल आपल्याला, तर तुम्ही काय करायला पाहिजे,
ग्राउंडला जास्तीत जास्त फोकस करा, कारण ग्राउंड जर तुम्ही क्वालिफाय झाला तरच तुम्ही लेखीमध्ये जाऊ शकतात. ग्राउंडला जाण्यासाठी तुम्हाला ग्राउंड माहित आहे की कशा प्रकारचं असतं. 15 मार्काला आणि 20 मार्काला असं काहीतरी ग्राउंड आहे. म्हणजे 1600 मीटर ग्राउंड, त्यानंतर मुलींसाठी 800 मीटर गोळा, 100 मीटर आणि गोळा, हे 3 इव्हेंट आहेत. मुलांनी मुलींनी व्यवस्थित जर प्रामाणिकपणे इथून आता वेळ दिला स्वतःला पोलीस भरती होण्यासाठी, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सर्वांनी एक चांगली संधी आहे, त्याचं सोनं करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं सर्वांचं सिलेक्शन झाले पाहिजे अशा प्रकारची तयारी करा, कारण ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळं येणारी जसं अपडेट माहिती आम्हाला भेटेल पोलीस भरती संदर्भात, आम्ही तुम्हाला अपडेट लेक्चरच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. पण तुम्ही आतापासून सुरुवात जरी केला तरी एक तुम्हाला चांगली संधी आहे. तर पुढे काय, आमची PSI बघा, PSI फाउंडेशन बॅच देखील आमची चालू आहे. वेगवेगळे नामवंत शिक्षक आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्यांची फाउंडेशन बॅचला सुरुवात झालेली आहे. तुम्ही देखील ॲडमिशन घेऊ शकता, ज्याला PSI होण्याचे ध्येय आहे त्यांनी देखील. आणि तुम्हाला संपर्क साधण्यासाठी तर आमचा मोबाईल नंबर आहे आणि इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रामाळ चौक आमचा ॲड्रेस आहे. तुम्ही इथे देखील संपर्क साधू शकता. आणि आमचं यूट्यूब चॅनल देखील आहे, इन्फिनिटी पोलीस भरती. ज्या मुलांना नवीन नवीन माहिती, अपडेट माहिती या यूट्यूब चॅनल तुम्हाला भेटून जाईल. आणि टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्या वेगळ्या प्रकारची अपडेट माहिती तुम्हाला दिली जाते. तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, ह्या चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, कारण येणारी नवीन नवीन माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. चालतं, धन्यवाद.